सातपूर परिसरात अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले। या रस्त्यावरील खड्डे त्वरित सिमेंट कॉन्क्रीटने बुजवावेत अशी मागणी शिवसेना पश्चिम विधानसभा प्रमुख दीपक मौले यांनी केली आहे। अवघ्या 7 दिवसांवर गणेश चतुर्थी आली आहे। घरोघरी विविध मंडळात श्री गणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे। अशा स्थितीत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गणेश भक्तांना श्रींची मूर्ती घरी अथवा गणेश मंडळांना मोठ्या मूर्त्या वाजत गाजत नेताना मोठं जिकिरीचं ठरणार आहे। सातपूर शहरातील हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर सत्तेत असलो तरी नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही यावेळी दीपक मौले यांनी दिलाय। सातपूर अशोकनगर आनंदछाया परिसर हा रस्ता सध्या खड्डेमय झालाय। मनपाने रस्त्यावरील खड्डे सिमेंट कॉन्क्रीट टाकून बुजवावे अशी मागणी केली। अशोकनगर या भागात मौले हॉल ते अंबिका स्वीट आणि अंबिका स्वीटपासून जो काही रस्ता आहे त्याची अतिशय दुर्दैव अवस्था झालेली आहे आणि अक्षरशः लोकांना आपला जीव मुठीत घेऊन तो रस्ता जाता येणं करावं लागत आहे। गेल्या 2 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेने प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळं इथले जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्या रस्त्याची डागडुजी न करता तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचाच करावा, कारण त्या रस्त्याला चांगल्या प्रकारचे बस असेल, अवजड वाहनं असतील किंवा येण्या जाण्याचा जो दळणवळणाचा रस्ता आहे तो अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे। हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला त्या रस्त्याची आपण जर दुरावस्था पाहिली तर अतिशय बिकट आहे, अतिशय बिकट आहे। तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम करावं आणि आपले जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये। तसं जर झालं तर आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईल जरी आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या आग्रहास्तर आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय राहणार नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की कृपया त्या रस्त्याचं काम आपण लवकरात लवकर हाती घेऊन तो रस्ता करावा ही विनंती करतो। जय महाराष्ट्र। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।